एका पोलीस ऑफिसरवर हात टाकल्या प्रकरणी मी अजूनही तुझ्यावर केस करू शकतो, कळलं ना? मग तूही या कावेरी सारखं इथेच पडशील सडत. तसं करण्या इतका वेळ नाही तुमच्याकडे. तुम्ही मी इथला नवीन इन्चार्ज अविनाश घोरपडे. मला आजच अर्जंट जॉईन व्हायला सांगितले. तसंच तुम्हालाही तिथे अर्जंट जावं लागेल ना. आणि मी इथला चार्ज घेण्यासाठीच आलोय. त्यामुळे तुम्हाला इथला चार्ज माझ्या हातात देऊन जावं लागेल. आता राहिला यांचा प्रश्न. मी बघतो काय करायचं ते. हा, अरे नमस्कार मोहिते साहेब. नमस्कार. कसे आहात? मस्त. निघताय ना अर्जंट? नाही, सामानाची बांधाबांध करायची असेल ना. या आता. हो, तिकडे जाऊन नक्षलवाद्यांना शोधायचंही असेल. निघा निघा, लवकर निघा, म्हणजे लवकर पोचालो. आणि इथली अजिबात काळजी करू नका. इन्स्पेक्टर घोरपडे इथलं सगळं बघतीलच. गुड बाय. या या. हवालदार, दोन्ही लॉकअप खोला. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा. एक छोटंसं काम होतं. प्लीज. कावेरीचा कम्प्युटर तुमच्या कस्टडीमध्ये. तो जर बघायला मिळाला असता तर बरं झालं असतं. नाही, काय आहे की त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. बघायला मिळू शकतो? शुअर, प्लीज. झालं, नेहमीप्रमाणे व्हायचा तो घोळ झाला शेवटी. शे, असा कसा हो हा माणूस टुकार निघाला? आणि नेहमीच कशी तुम्हाला टुकार माणसं भेटतात तो. आता मी काय करणार त्याला? हे बघ, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले. आता त्या राजवर्धनचे एवढे कॉन्टॅक्ट असतील हे मला माहितच नव्हतं. खरं तर रत्नमाला वहिनी हे करू शकल्या असत्या. नाही, पण त्या नाही करणार, कारण हे त्यांच्या तत्वात बसत नाही. नक्कीच राजवर्धनने कुणाला तरी पैसे दिले असणार, नाहीतर एका रात्रीत बदली होणं शक्य नाही. हो, पण मग आता पुढे काय होईल हो? नाही, म्हणजे हा राजवर्धनचा माणूस जर तिथे येऊन बसला तर मग त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. असू दे, एखादं प्यादा गेलं तरी चालेल, पण कावेरी अजून तुरुंगात आहे ना. ती तुरुंगातून सुटणार नाही यासाठी आपण आपली चाल खेळली पाहिजे. करेक्ट. पण मुळात मला त्याचं टेन्शन नाहीच आहे. मग कसलं टेन्शन आहे तुम्हाला? तुझं. माझं? का? या सगळ्या प्रकरणात ओव्हर एक्साइट होऊन तू वहिनींशी जे काही वागलीस ना,
वहिनी त्याचा वचपा काढतील, तेव्हा तुझं काय होईल? हो असं काही होऊ देऊ नका प्लीज. नाही नाही, त्या कावेरीला ना असं काहीतरी अडकवा ना, त्या दोघींनी ना एकमेकींचं तोंड नाही पाहिलं पाहिजे. हा, काही झालं तरी ती कावेरी निर्दोष सुटली नाही पाहिजे. वाटलंच होतं मला. ही फाईल कोणीतरी अपडेट केली. या दिवशी तुम्ही कुठे होतात हे आठवतंय? या तारखेला? हा तारखेला मी कुठे होते? हा, ह्या दिवशी मंगळागौर होती. पण त्या दिवशी तुम्ही ऑफिसला गेला होतात का? नाही, मंगळागौरी दिवशी मी रत्नमाला मॅडमच्या घरी होते, ऑफिसला आलेच नव्हते. अरे हो, मीच सोडलं नाही का हिला. म्हणजे याचा अर्थ ही फाईल तुम्ही अपडेट केली नाही. पण तुम्ही हे प्रूव्ह करू शकता का की या त्या दिवशी ऑफिसमध्ये नव्हत्या म्हणून? हो, कोणीही सांगेल. त्या दिवशी मंगळागौरसाठी माझ्या घरी खूप बायका आल्या होत्या. इनफॅक्ट आमचा वॉचमनही सांगू शकतो. याचा अर्थ ही फाईल यांनी अपडेट केली असं वाटत नाहीये. होऊ शकतं यांना अडकवण्यासाठी दुसराच कोणीतरी प्रयत्न केला असेल. अपडेट करते वेळी ऑफिसमध्ये कोण होतं हे जर कळलं ना, तर नक्की यांना कोण अडकवत होतं हे आपल्याला कळेल. बरोबर? एक्झॅक्ट. पण बघितलं, याचा अर्थ कावेरीने काहीच केलं नाहीये. यांनी फक्त शीट प्रमाणे पैसे भरले होते. हो, या निर्दोष आहेत. पण मग यांना अडकवलं कोणी? काय? होय, ती फाईल दुसऱ्याच कुठल्या तरी माणसाने अपडेट केली. याचा अर्थ काकूंना कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत होत आणि त्या निर्दोष आहेत ते सिद्ध करण्यासाठी हा प्रूफ पुरेसा आहे. बरोबर आहे तुझं. यामुळे ना आपली कावेरी निर्दोष नक्की सिद्ध होईल. मी लगेच येते पोलीस स्टेशनला. आदित्य, मी पोलीस स्टेशनला चालले. राजचा फोन आला होता. कावेरी निर्दोष असल्याचा पुरावा सापडलाय. काय सांगतेस काकी? मी म्हटलं ना, सत्य कधीच लपून राहत नाही. आकांक्षा कुठे? आकांक्षा! काकी, मी बोलवतो तिला. हो, आई खरंच तुझी खूप आभारी आहे मी.
आई खरंच खूप खूप उपकार आहेत तुझे. ओ गॉड, कसं शक्य आहे हे? एकाच गुन्ह्यासाठी मला शिक्षा आणि तिला माफी, असं का? आणि हे जर का या घरात होणार असेल ना, तर मी स्वतःला पेटवून घेईन, बघाच तुम्ही. काय वहिनी? काय झालं? मी बाहेर जाते. कुठे? पोलीस स्टेशनला. कावेरीच्या अगेन्स्ट केलेली पोलीस कंप्लेंट मागे घ्यायला. तू म्हणाली होतीस ना, या घरातल्या कुणीही कावेरीच्या अगेन्स्ट केलेली पोलीस कंप्लेंट मागे घेतली तर तू स्वतःला जाळून घेशील म्हणून. घे स्वतःला जाळून. मी कावेरीच्या अगेन्स्ट केलेली पोलीस कंप्लेंट मागे घेतेय, कारण कावेरी निर्दोष असल्याचा पुरावा सापडलाय. काय झालं? धक्का बसला? माझी पहिल्यापासून खात्री होती की माझी कावेरी निर्दोष आहे, कारण कावेरी निर्मळ आहे, निष्पाप आहे, खरी आहे, सच्ची आहे. मग तिला कितीही कोणी कलंकित करण्याचा, चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी काही फरक पडणार नाही. कारण माझी कावेरी चंदनासारखी आहे, स्वतः जिजून दुसऱ्यांना सुगंध देणारी. तेव्हा तुला काय करायचं ते कर. मी पोलीस कंप्लेंट मागे घ्यायला चालते. चल सुदर्शन. का
कावेरी कावेरी मला माहितीये कावेरी तू खूप रागावलीस माझ्यावर. पण कावेरी विश्वास ठेव माझ्यावर. बाळा मी नाही तुझ्या अगेन्स्ट कंप्लेंट केली. असं कसं करेन मी? आणि माझ्या वतीने केलेली कंप्लेंट जर मी मागे घेतली असती ना कावेरी तर आई, तुझ्या या जर तरच्या बोलण्याला आता काहीच अर्थ नाही. वेळ निघून गेली आहे. तुझ्यामुळे काकूंना जेलमध्ये राहावं लागलंय आणि हे सत्य आता कोणीही बदलू शकणार नाही. मला माहितीये ते राज, म्हणूनच तर माफी मागते मी तिची. हे बघ मी बाहेरचा चहा उभा करू शकते, मोठा करू शकते, पण अशी कपटी लोकांना खोट्या केसेस मध्ये अडकवणारी ही अशी मतलबी माणसं मला नाही ओळखताय. आता तरी कळतंय का राज तुला की तुझं माहेरच्या चहात असणं किती महत्वाचं आहे? आणि जितकी माहेरच्या चहाला तुझी गरज आहे ना तितकीच कावेरीची गरज आहे. नाही मॅडम, मी आता माहेरच्या चहामध्ये परत कधीच येणार नाही. इतकं सगळं झाल्यानंतर माहेरचा चहा मला आपलासा वाटत नाहीये मॅडम. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी परत कधी माहेरचा चहामध्ये येईन. कावेरी कावेरी असं नको बोलूस. अगं तू माहेरचा चहा सोडून कुठेही जाऊ नकोस. हे बघ तुझी बॉस म्हणून नाही पण कधीतरी मला मावशी म्हणून हात मारली होतीस तर तू त्या नात्याने तुला सांगते तू माहेरच्या चहामध्ये परत ये. नाही, कावेरी माहेरच्या चहामध्ये पुन्हा येणार नाही. माहेरचा चहाच नाही तर या मुंबईत सुद्धा ती राहणार नाही. चल बाय, चल. मी आत्ताच्या आत्ता तुला गावी घेऊन जाणार आहे.